नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 12 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय खेळ दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 11। स्पष्टीकरण: नुकताच युनिसेफद्वारे जून 11 रोजी आंतरराष्ट्रीय खेळ दिवस साजरा करण्यात आला आहे। या दिवसाचा मुख्य उद्देश सामाजिक बदल, सामुदायिक विकास आणि शांततेला चालना देण्यामध्ये खेळांचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे। प्रश्न 2. नुकताच कोणत्या राज्य सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण: नुकताच उत्तर प्रदेश राज्य सरकारने प्रोजेक्ट गंगाची सुरुवात केली आहे। उद्देश: गावांच्या शेवटच्या टोकापर्यंत हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड पोहोचवणे। लाभ: ग्रामीण भागात डिजिटल शिक्षण, टेलिमेडिसिन, ई-प्रशासन आणि रोजगाराच्या नवीन संधी मिळतील। ध्येय: पुढील 2 ते 3 वर्षांत राज्यातील 20 लाख ग्रामीण कुटुंबांना या सेवेशी जोडणे। उत्तर प्रदेश राज्याची माहिती: राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल। आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। उत्तर प्रदेशच्या सुरहाताल म्हणजेच जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्याला भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे। उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये एका खुल्या मैदानातील नौदल संग्रहालयाचे नौसेना शौर्य वाटिकाचे उद्घाटन करण्यात आले। कृषी मंत्रालयाद्वारे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026 चे आयोजन लखनौमध्ये करण्यात आले होते। भारताचे पहिले एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र उत्तर प्रदेशच्या पिलीभीत येथे स्थापन केले जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरदोईमध्ये उत्तर प्रदेशच्या सर्वात लांब द्रुतगती मार्गाचे म्हणजेच एक्सप्रेसवे उद्घाटन केले। उत्तर प्रदेशच्या सिकंदराबादमध्ये लिथियम बॅटरी पुनर्वापर म्हणजेच रिसायकलिंग प्रकल्प सुरू झाला। प्रश्न 3. नुकताच 13 वर्षांखालील टेनिस खेळाडूंमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू होण्याचा बहुमान कोणी मिळवला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, सृष्टी किरण। स्पष्टीकरण: बंगळुरूची 13 वर्षीय टेनिसपटू सृष्टी किरण हिने 13 वर्षांखालील टेनिस खेळाडूंमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे। तिने लागोपाठ 5 ITF ज्युनियर विजेतेपदे जिंकून ही कामगिरी केली आहे। या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर ती 13 वर्षांखालील गटात जगातील अव्वल क्रमांकाची खेळाडू बनली आणि ITFच्या एकूण ज्युनियर क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम 357व्या स्थानावर पोहोचली। प्रश्न 4. नुकतेच भारतीराजा यांचे निधन झाले आहे ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, चित्रपट निर्माता। स्पष्टीकरण: भारतीराजा हे दक्षिण भारतीय तमिळ चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज आणि क्रांतिकारी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते होते। वयाच्या 84व्या वर्षी वयोमानपरत्वे आजारपणामुळे चेन्नई येथे वॅकेशन्समध्ये त्यांचे निधन झाले। तमिळ चित्रपटसृष्टीत ग्रामीण जीवन आणि वास्तविक भावना मोठ्या पडद्यावर आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते। प्रश्न 5. नुकतेच सरकारी नोकऱ्यांसाठी असलेला 2 अपत्यांचा नियम कोणत्या राज्य सरकारने रद्द केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, मध्य प्रदेश। स्पष्टीकरण: सरकारी नोकऱ्यांसाठी असलेला 2 अपत्यांचा नियम नुकताच मध्य प्रदेश सरकारने रद्द केला आहे। मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी सामान्य प्रशासन विभागाला भरती नियमांमधून 2 मुलांच्या मर्यादेची अट हटवण्याचे निर्देश दिले आहेत। मध्य प्रदेश राज्याची माहिती: राजधानी भोपाळ, मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव, राज्यपाल मंगूभाई सी पटेल। आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। मध्य प्रदेशच्या धार येथील भोजशाळा कमल मौला मशीद परिसर मंदिर म्हणून घोषित करण्यात आला आहे। कार्बन शोषून घेणारे भारताचे पहिले शेवाळ वृक्ष भोपाळमध्ये सुरू करण्यात आले। 5 दिवसीय एकात्मपर्व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन ओंकारेश्वर येथे करण्यात आले। प्रगत कृषी मेळा 2026 चे आयोजन मध्य प्रदेशच्या रायसेन येथे करण्यात आले होते। भोपाळ पासपोर्ट कार्यालयाने ब्रेल आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू केल्या आहेत। बिम्सटेक युवा वारसा आणि शाश्वत विकास सखोल अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन मध्य प्रदेशमध्ये करण्यात आले होते। नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी मध्य प्रदेशातून फेअर से फुर्सत योजना सुरू केली। बोत्सवाना येथून आणलेले 9 चिते भारतातील कुनू राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहेत। प्रश्न 6. नुकतीच इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे
नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. कुमार शंकर. स्पष्टीकरण. देशातील अग्रगण्य नागरी गॅस वितरण कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुमार शंकर यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांनी कमल किशोर चतीवाल यांची जागा घेतली आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. भारतीय विद्या भवनचे अध्यक्ष म्हणून बनवारीलाल पुरोहित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेंद्र सिंग मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीएसईचे अध्यक्ष म्हणून लोखंडे प्रशांत सीताराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. थेट वकील पदावरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या भारताच्या दुसऱ्या महिला न्यायमूर्ती वैकिता सुब्रमणी मोहना बनल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने नीलकंठ मिश्रा यांची जागतिक बँक मुख्यालयात 3 वर्षासाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. प्रश्न 7. नुकतीच महिला सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्त्री राईड नावाची मोहीम कोणत्या राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. तेलंगणा. स्पष्टीकरण. महिला सुरक्षा आणि त्यांचे आर्थिक स्वावलंबन सुनिश्चित करण्यासाठी तेलंगणा सरकारच्या महिला सुरक्षा विभागाद्वारे स्त्री राईड नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कॅब, ऑटो रिक्षा आणि इलेक्ट्रिक बाईकचा असा तताफा समाविष्ट आहे जो पूर्णपणे महिला चालकांद्वारे चालवला जातो. तेलंगणा राज्याची माहिती. राजधानी हैदराबाद. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला. आता पाहू तेलंगणाशी संबंधित इतर चालू घडामोडी. तेलंगणाने शिक्षण, आरोग्य सेवा आणि गुंतवणूक क्षेत्रातील संबंध मजबूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसोबत करार केला आहे. भारतीय रेल्वेने मानवी संसाधन प्रशासन आधुनिक करण्यासाठी हैदराबाद येथे AI संचलित केंद्र चिराग सेंटर सुरू केले आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकासाठी वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शासकीय कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मोफत नाश्ता आणि मध्यान्ह भोजन या दोन्ही योजना सुरू करणारे तेलंगणा हे भारतातील पहिले राज्य बनले आहे. प्रश्न 8. नुकतेच मंगोलिया येथे आयोजित महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. सविता श्रीभास्कर. स्पष्टीकरण. भारताची 19 वर्षीय बुद्धिबळ खेळाडू सविता श्रीभास्कर हिने मंगोलिया येथे आयोजित महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद पटकावले आहे. या विजेतेपदासह तिने 2027च्या फिडे महिला विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. प्रश्न 9. नुकतीच तमीम इक्बाल यांची कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. बांगलादेश. स्पष्टीकरण. तमीम इक्बाल यांची नुकतीच बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तमीम इक्बाल यांच्याकडे प्रचंड बहुमताने 75 पैकी 73 मते मिळवून ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते 4 वर्षाच्या कार्यकाळासाठी या पदावर राहतील. बांगलादेश देशाची माहिती. राजधानी ढाका. चलन बांगलादेशी टका. पंतप्रधान तारिक रहमान. आता पाहू बांगलादेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा बांगलादेश हा जगातील 33वा देश बनला आहे. दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बांगलादेशने सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद पटकावले आहे. मार्च 26 रोजी बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र जल परिषदेत सहभागी होणारा बांगलादेश हा पहिला दक्षिण आशियाई देश बनला आहे. बांगलादेशच्या प्रसिद्ध लोकगायिका फरीदा परवीन यांचे निधन झाले. भारताने भूमार्ग आणि सागरी बंदरांच्या माध्यमातून बांगलादेशमधून होणाऱ्या तागायातीवर बंदी घातली आहे. प्रश्न 10. नुकतेच भारताचे पहिले AI सक्षम हायपरस्केल डेटा सेंटर कोठे स्थापित केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. गुजरात. स्पष्टीकरण. मेटा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजद्वारे भारताचे पहिले AI सक्षम हायपरस्केल डेटा सेंटर जामनगर, गुजरात येथे स्थापित केले जात आहे. या डेटा सेंटरची क्षमता 168 मेगावॅट आहे. हे पूर्णपणे नूतनीकरणक्षम ऊर्जेवर चालेल आणि ते थंड ठेवण्यासाठी समुद्राच्या खारेपण काढलेल्या पाण्याचा वापर केला जाईल. टिप: याव्यतिरिक्त देशातील पहिले AI आधारित डेटा सेंटर पार्क आधीच नवा रायपूर, छत्तीसगड येथे स्थापित करण्यात आले आहे.
गुजरात राज्याची माहिती. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. ज्ञानेंद्र सिंग मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या विश्वयोगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन अहमदाबादमध्ये केले जात आहे. गुजरात सरकारने ऑपरेशन डेल्टा हंट सुरू केले आहे. गिर राष्ट्रीय उद्यानात बेबेसिया नावाच्या संशयास्पद परजीवी संसर्गामुळे सिंहाच्या 8 बच्चांचा मृत्यू झाला. गृहमंत्री अमित शाह यांनी गांधीनगरमध्ये मधुर डेअरीच्या 128 कोटी रुपयांच्या स्वयंचलित दूध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले. जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली गुजरातच्या खावडा येथे सुरू करण्यात आली आहे. प्रश्न 11. नुकतीच कोणत्या राज्य सरकारने नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या महिला उमेदवारांना आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. बिहार. स्पष्टीकरण. बिहार सरकारने नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या महिला उमेदवारांना आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. योजनेचे नाव हे सहाय्य मुख्यमंत्री महिला नागरी सेवा प्रोत्साहन योजना अंतर्गत दिले जाते. संघ लोक सेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महिला उमेदवारांना 1 लाखची सहाय्य रक्कम मिळेल. तर बिहार लोक सेवा आयोग म्हणजेच बीपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर 50,000ची प्रोत्साहन रक्कम दिली जाते. बिहार राज्याची माहिती. राजधानी पाटणा. मुख्यमंत्री सम्राट चौधरी. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान. आता पाहू बिहारशी संबंधित इतर चालू घडामोडी. ग्रामीण स्वच्छतेमध्ये पूर्व विभागातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बिहार बनले आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 16व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे आयोजन राजगीर येथे केले जात आहे. 22 मार्च 2026 रोजी बिहारचा 114वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. जे.के. सिमेंटने बक्सर येथे अत्याधुनिक 3 MTPA क्षमतेच्या ग्रे सिमेंट ग्राइंडिंग प्लांटचे उद्घाटन केले. बिहार नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे. आलोक राज यांची बिहार कर्मचारी निवड आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बिहार पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी अभया ब्रिगेड स्थापन केली आहे. प्रश्न 12. नुकतेच इराणने कोणत्या देशाविरुद्ध ऑपरेशन नस सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. इस्रायल. स्पष्टीकरण. नुकतेच इराणने इस्रायलविरुद्ध ऑपरेशन नस सुरू केले आहे. या ऑपरेशनचा अर्थ विजय असा होतो. इराणी रिव्होल्युशनरी गार्ड म्हणजेच IRGCने इस्रायलच्या हवाई तळांवर क्षेपणास्त्रांनी यशस्वी हल्ला केला. इस्रायल देशाची माहिती. राजधानी जेरुसलेम. चलन इस्रायली न्यू शेकेल. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू. राष्ट्रपती इसाक हेर्झोग. आता पाहू इस्रायलशी संबंधित इतर चालू घडामोडी. इस्रायलने लेबनॉनच्या 900 वर्षे जुन्या किल्ल्यावर ताबा मिळवला आहे. इस्रायलने रोमन गोफमन यांची मोसादचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. इस्रायलद्वारे 6व्या पिढीचे स्काय स्टेक क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. इस्रायलमध्ये UPIची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च स्पीकर ऑफ द नेसेट मेडल सन्मान मिळाला आहे. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकतीच ज्ञानेंद्र सिंग मलिक यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. गुजरात. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट प्रणालीला मंजुरी दिली आहे. DRDOचे अध्यक्ष म्हणून राजेश कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या सुरहातालला भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी भारताने स्वीडन सोबत व्हीनस ऑर्बिटर मिशन वर करार केला आहे. 39व्या राष्ट्रीय खेळांचे 2027चे यजमानपद मेघालय भूषवणार आहे. अंदमान आणि निकोबार येथे पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया बनला आहे. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन बनले आहेत. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी हॉक डिजिटल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया चषक जिंकला आहे. अधिकृतपणे अब्जाधीश बनणारे लिओनेल मेसी हे जगातील दुसरे फुटबॉलपटू ठरले आहेत. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकत्याच अहमदाबाद येथे आयोजित विश्व योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणी प्रथम स्थान मिळवले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.